सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायलं जातं, त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू व जीवाणूंचे आजार, जंतूंची वाढ यासारखे आजार दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे यावर काय उपाययोजना करावी यासाठी आरोग्यविषयक सल्ला देत आहेत डॉक्टर शिवशंकर शिवगुंडे. पाहूया. मी डॉक्टर शिवशंकर शिवगुंडे, आलूर येथे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बऱ्यापैकी पाऊस पडून गेला आहे, आता उघाड पडली आहे. आणि पाऊस पडून गेल्यानंतर हे जे काही दूषित जलनिर्मित होणारे आजार वाढत जातात. त्याच्यामध्ये हागवण आहे, विषमज्वर आहे, कावीळ आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे, असे विविध आजार होतात. ह्या आजारांना अटकाव आणण्यासाठी, हे आजार उद्भवू नये यासाठी दूषित पाण्याचा वापर टाळला गेला पाहिजे. दूषित पाणी जे काही आपल्याला उपलब्ध होतं दिनदिन विहिरीद्वारे किंवा नळाद्वारे, ते येणारं पाणी आपल्याकडे शुद्ध करून घ्यायचे पारंपरिक पद्धती आहेत. पहिली पद्धती आपण उकळून गार करून पाणी प्यायले पाहिजे. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण आता क्लोरीन हे असं औषध आहे, ते पाणी शुद्ध करतं. तर असं कुठेही आपल्याला क्लोरीन मेडिक्लोर सारखे द्रव्य मिळतं, ते 2 थेंब एका 15 लिटरच्या किंवा एका घागरीमध्ये टाकलं की पाणी शुद्ध होतं. आणि तिसरं म्हणजे आता सध्या शुद्ध पाण्याचे जार सगळीकडे उपलब्ध आहेत सहजासहजी, त्याचा वापर करावा. त्याच्यामुळे दूषित पाण्याचे होण्याचे आजार होणार नाहीत. आणि दूषित पाण्याच्या होणाऱ्या आजारामुळे होणारा त्रास, जर हागवणीसारखा एखादा आजार असेल, कॉलरा असेल किंवा ॲमिबिक डिसेंट्री असू द्यात, हे सगळे अमिबाज वगैरे नवीन पाण्यामध्ये येणारे आजार आहेत. त्यासाठी कधी कधी गोळ्या औषधावर कमी होतं, जलसंजीवनी ORS सारखं वापरलं तर कमी होतं, नाहीतर कधी कधी आपल्याला शिरे वाटे, सलाईन किंवा लिक्विड्स द्यावं लागतात. ते थोडंसं फार त्रासदायक ठरतं. आणि हे जितके लोक दूषित पाणी पिले जातील त्या सगळ्यांना हा आजार होतो. त्यासाठी फार काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मी असा सर्व जनतेला असा सल्ला देऊ इच्छितो की दूषित पाण्याचा अटकाव करणं हे फार गरजेचं आहे. फार मोठं इपिडेमिक किंवा फार मोठा त्रास सोसायचा नसेल तर दूषित पाणी आपल्याला टाळलं गेलं पाहिजे. त्यासाठी 2-3 पर्यायाचा वापर करा आणि आपण आपलं आरोग्य सुदृढ ठेवा, असं मी आवाहन करतो. दूषित पाण्यामुळे 5 ते 6 प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो, उलटी, जुलाब, पोटाचे विकार, कावीळ आदी आजार पसरतात. तर पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध पाणी करून पिणं हा सर्वोत्तम उपाय आहे. पाणी उकळून प्यावं. मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावं. त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणं टाळावं. पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तर पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छतेचं भान देखील राखलं पाहिजे, जेणेकरून दूषित पाणी आणि त्यासोबतच आपण आजारी पडणार नाही याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे.